महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता जो काही पिंपळनेर या ठिकाणी दिंडी सोहळा जाणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे? रामकृष्ण हरी. श्री संत गुरुवर्य कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा शिरोली, सुलतानपूर, निमगाव, सावा, औरंगपूर आणि पारगाव, साळवाडी या 6 गावाच्या संयुक्त विद्यमाने हा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं दुसरं वर्ष. गेल्या वर्षी आम्ही अगदी सहजगत्या याची सुरुवात केली, परंतु यावर्षी त्याला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. रस्त्यावर येणारी संपूर्ण गावातील मुक्कामाची ठिकाणं असतील, चहापानची ठिकाणं असतील, या सर्वांचं नियोजन अगदी काटेकोरप्रमाणे या ठिकाणी झालेलं आहे. पहिला मुक्काम मस्केवाडी चोंबोत दत्तशेठ मस्के यांच्या निवासाने पहिला मुक्काम आहे. दुसरा मुक्काम निगोज जवळा फाटा, म्हणजे घोडोबा फाटा म्हणतात त्याला. जवळा आणि निगोज या शिवेवर असलेला घोडोबा फाटा या ठिकाणी तानाजीशेठ शेळके यांच्या निवासस्थानी दुसरा मुक्काम आहे. आणि तिसऱ्या मुक्कामावर आम्ही पिंपळनेर या ठिकाणी ज्यांच्या निवासस्थानी आपला पालखी सोहळा विसावला जातो ते त्या गावचं भूषण हरिभक्तपरायण भगवान बाबा रासकर यांचा परिवार, आणि या परिवारामध्ये आपल्या पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी मुक्कामाची सोय आहे. रस्त्याने जाताना सर्वच गावातील शिरोली असेल, निमगाव असेल, निमगावमध्ये सुवर्ण कलेक्शनचा या ठिकाणी आपल्याला पहिलाच नाश्ता आहे. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये आम्ही चहा पाणी घेऊन पुढे जाणार आहोत. मंगरुळ या ठिकाणी दुपारचा पहिला विसावा या ठिकाणी घेऊ, म्हणून हा साधा सरळ मार्ग आपण या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणून आपल्या सर्व वारकरी मंडळींना निमगावचे असतील, शिरोलीचे असतील, सुलतानपूरचे असतील, औरंगपूर किंवा पारगावचे असतील, या सर्वांना विनंती करतो की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि वारकरी संप्रदायाचं हे आम्ही नियोजन या ठिकाणी आपण या नियोजनामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जो काही पिंपळनेर या ठिकाणी दिंडी सोहळा जाणार आहे संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा, कसं नियोजन असणार आहे? छान नियोजन आहे. गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे. संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र शिरवली ते श्री क्षेत्र पिंपळनेर अनेक ठिकाणी आम्ही आळंदी, देहू आणि पंढरीची वारी कोंडाजी बाबाची चालू केलेली आहे. संत इतके मोठे कोंडाजी बाबा का कोंडाजी बाबांनी वारे हातीमाप चाले सज्जनाचे कीर्तिमुखी नाम नारायण या उक्तीप्रमाणे कोंडाजी बाबांनी एवढी भगवंताची सेवा केली, आपल्या नावाने काही काढलेलं नाही. पण हे बाकीच्या समाजाला भावलं आणि समाजाने आम्हाला प्रोत्साहन दिलं, म्हणून आम्ही गेली 3 वर्षापासून संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा चालू केलेला आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र शिरोली, सुलतानपूर, साळवाडी, निमगाव, सावा, औरंगपूर, पारगाव असे 5-6 गावाची भाविक सहभागी होतात आणि छान असा कार्यक्रम चालला आहे. साधू संतांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, किंवा साधावया भक्ती काज नाही लाज धरित, किंवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या उक्तीप्रमाणे जगाचा मालक ज्या संत निळोबारायांना भेटायला आला त्या पिंपळनेरला प्रति पंढरपूर असं संबोधलं जाते. म्हणून आपण त्या विठ्ठलाची चरण पाहण्यासाठी सर्व भाविकांनी पंचकृषीतून सहभागी व्हावं असं मी या सोहळ्याच्या विनेकरी या नात्यानं सर्वांना विनंती करीत आहे. आणि या सुवर्ण संधीचा लाभ सर्व वारकऱ्यांनी घ्यावा अशी माझी दृढ इच्छा आहे. रामकृष्ण. काही रामकृष्ण हरी. राम कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा दिंडी सोहळा जाणार आहे पिंपळनेर या ठिकाणी, कसं नियोजन असणार आहे? छान नियोजन आहे. शारदा विजय खिल्लारे बोलते मी. तर सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे, सगळ्यांनी आनंद घ्यावा. आणि 1 नंबर आनंद असतो. कसं आपण गेलो तो आनंद स्वर्गीय नाही, असा 1 नंबर आनंद. मग सगळ्यांनी यावं असं वाटतं मला. वारकऱ्यांना काय विनंती असेल तुमची? वारकऱ्यांना अशी विनंती आहे का सगळ्यांनी सहभागी व्हावे, सगळ्यांनी दिंडीमध्ये यावे आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा असं माझं सांगणं आहे. रामकृष्ण हरी. मी शिरोलीतून आशाबाई दशरथ खिल्लारी बोलत आहे. आपली पिंपळनेर वारी आम्ही दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षापासून आम्ही सुरू केली आणि त्यामध्ये आमचं नियोजन खरोखरच आमची सगळी महाराज मंडळी खूप छान करतात आणि सगळे आम्ही आनंद लुटतो त्यात. इतकं छान की अगदी परत परत जावंसंच वाटतं. आणि आमचे सगळे भजनी मंडळ खूपच छान, सगळे एकत्र येऊन मस्त आनंद लुटतात. सगळ्या
सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथं, म्हणजे कुणाला कसलीही दवा डॉक्टरची सुद्धा आम्हाला गरज लागत नाही, इतकं आम्ही आनंद लुटतो. मग त्या आनंदामध्ये आम्ही इतकं न्हावून निघतो की आम्हाला कळत नाही की घरची सुद्धा आम्हाला आठवण होत नाही, इतका आनंद आम्ही लुटतो. आणि खूप नियोजन छान असतं आमच्या वारीचं. आणि माझी एवढीच सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही एक वर्षी तरी आमच्या ह्या वारीमध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यांनी आनंद लुटा, पहा कशी काय नियोजन असतं आमचं, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन आनंद घ्यावा, हीच माझी नम्रतेची विनंती राहील. महाराज रामकृष्ण हरी, तुम्ही एक दिंडी सोहळ्यामध्ये चोपदार म्हणून भूमिका बजावत असताय. अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्यांसाठी चोपदार म्हणून काम करताय. आता हा जो काही कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा जाणार आहे पिंपळनेर या ठिकाणी, नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे? निमगाव गावातील वारकऱ्यांना काय तुमचा आग्रह असणार आहे? रामकृष्ण हरी, मी किसन सकाराम गाडगे, कोंडाजी बाबा संत कोंडाजी बाबा डेरे यांच्या पायी पालखी सोहळ्याचे चोपदार म्हणून काम करतो. आमचे प्रवर्तक तुकाराम महाराज डावकर, विनेकरी बबन महाराज डुकरे, उपाध्यक्ष आमचे चिमाजी शेठ गाडगे यांचं नियोजन आणि आम्ही त्यांना सहकार्य. आमचं असं असतं का कोणाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. मग याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर ते सगळ्यांनी विचारपूस करून करायचं. आणि वारकऱ्यांना एवढी आग्रहाची विनंती राहील माझी का तू निमगावचे असो, औरंगपूरचे असो, 5 गावातून जी दिंडी निघते, हे सगळ्या वारकऱ्याला माझी एवढीच नम्रतापूर्वक विनंती का सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने या, आनंद लोटा आणि प्रेमाने वारी आपली शिरोळी ते पिंपळनेर ही पायी दिंडी सोहळा आहे ना, आनंदाने आनंद लुटावा. वारकऱ्यांना हीच विनंती. गावातील ग्रामस्थ किंवा जे काही वारकरी आहेत त्यांना काय आग्रह असेल? आग्रह हाचा असणार का तुम्ही वारीमध्ये एक वेळ येऊन बघा, नियोजन बघा, तुम्हाला काय अडचण असेल तर आम्हाला सांगा, तुमची शंका नक्की निरसन केली जाईल. फक्त एक वेळ अवश्य येऊन बघा. आणि मग आमचे प्रवर्तक असतील, येणेकरी असतील किंवा कमिटी असेल, यांचा तुम्ही अनुभव घ्या बा काय पद्धतीने दिंडी चालती नाही का. रामकृष्ण हरी. तर आता जो काही कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा दिंडी सोहळा आहे तो जाणार आहे पिंपळनेर या ठिकाणी, नियोजन कसं असणार आहे? तुमची निमगाव सभेतून वारकऱ्यांना काय विनंती असेल? मी निमगाव सावा येथून मते कुटुंबातून आहे, सखूबाई भगवान मते. इथं माझ्या अनेक गेल्या वर्षी पण 2 मैत्रिणी इकडे माझ्याबरोबर, त्यांना पण ह्या वर्षी पण यायची उत्सुकता आहे. आनंद वाटला त्यांनी वारीत जाताना, भजनाचा याचा सगळ्याचा. म्हणजे जाऊ आपण. तर अजूनही त्या दोन आल्या, अजून 2 आल्या, चांगलंच आहे. वारीत संतांबरोबर सांगू सुखाच्या गोष्टी, तर त्यातली म्हणजे आनंदच वाटतो. वारकऱ्यांना काय विनंती कराल? वारकऱ्यांना काय, या स्वतः अनुभव घ्या कसं दिंडी नियोजन असतं. नियोजन चांगल्या प्रकारचे, जेवण खाणं राहणं सगळं व्यवस्थित असते. हाच आनंद आहे सगळा. एक वेळ येऊन बघावा म्हणजे अनुभव येतो माणसाला. रामकृष्ण. आता जो काही पिंपळनेर या ठिकाणी दिंडी सोहळा जाणार आहे, कसं नियोजन आहे? 17 तारीखला शिरोलीमधून निघणारे हा दिंडी सोहळा, त्यानंतर निमगावला येणार, निमगाववरून औरंगपूर मार्गे पारगाव, तिथून पुढचा प्रवास पिंपळनेरपर्यंत. कसं नियोजन आहे? काय वारकऱ्यांना काय विनंती आहे तुमची? वारकऱ्यांना सर्वांना मी अशी विनंती करेन का या परिक्षेत्रातील जे काय वारकरी आहेत त्यांनी या सोहळ्यामध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भजनानंदाचा आनंद लुटावा, अशी सर्व वारकऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण हरी. पिंपळनेर म्हणजे प्रति पंढरपूर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे पटशिष्य श्री संत निळोबाराया यांचं ती कर्मभूमी आणि प्रत्यक्ष पंढरपूरचे पांडुरंग आणि रुक्मिणी या पिंपळनेरमध्ये प्रत्यक्ष मूर्तिरूपाने या ठिकाणी आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते खरं श्री संत निळोबाराया, संत निळोबा यांनी हे पवित्र कार्य पिंपळनेरमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्ती स्थापना केल्या. आणि त्यामुळं प्रति पंढरपूर म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्ती झाल्यानंतर सर्व लोकांनी हे प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी पिंपळनेरला गणलं गेलेलं आहे. आणि निळोबाराया हे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांचे शिष्य आणि तुकाराम महाराजांचे शिष्य पंचायत, संत पंचायत जर आपण म्हणतो, निवृत्ती ज्ञानदेव आणि नाथ महाराज,
त्याचप्रमाणे तुकाराम महाराज आणि संत पंचायतमध्ये शेवटचे संत जे असतील तर ते श्री संत निळोबाराय आहेत. तर निळोबारायांचा हा फार मोठा उत्सव या सप्ताहामध्ये चालू असतो आणि म्हणून अनेक गावच्या दिंड्या, अनेक गावच्या म्हणजे जवळजवळ 200 दिंड्या त्या ठिकाणी त्या पिंपळनेरमध्ये येऊन थांबतात आणि गावातील संपूर्ण पिंपळनेरमधील जी काही लोकं असतात ती सर्व लोक सर्व दिंड्यांना पालखी सोहळ्यांना सहकार्य करतात, आसरा देतात, भोजनाची व्यवस्था करतात, राहण्याची व्यवस्था करतात. ही खऱ्या अर्थानं पिंपळनेरची आख्यायिका आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा गेले 7-8 दिवस त्या ठिकाणी होतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी अनेक गावातून लोक येतात. मध्ये अहिल्यानगर असेल, पुणे असेल, संगमनेर असेल, या साऱ्या गावामधून शहरामधून लोक त्या ठिकाणी येतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. असं हे पिंपळनेर म्हणजे प्रति पंढरपूर आहे आणि ह्या पंढरपूर त्या ठिकाणी होण्याचं कारण त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र दर्जा हा शासनाच्या मार्फत त्या ठिकाणी आलेला आहे. अनेक सोयी सुविधांनी युक्त असलेलं पिंपळनेर प्रति पंढरपूर आहे असं मला वाटतं. या ठिकाणी रामकृष्ण हरी माऊली. आज हे शिरोली, निमगाव, सावा, पारगाव, औरंगपूर, साळवाडी या 5-6 गावातून ही दिंडी निघते आणि हे सगळे वारकरी सगळ्यांना साथ देतात आणि इथून निघायची तरतूद करतात. त्यांना असं वाटतं का आपण केव्हा जाऊ देवाला बा, केव्हा वाट जाऊ, असं प्रत्येकाला वाटते आणि हे नियोजन चांगलं आहे आणि सगळ्यांनी साथ द्यावा एवढीच माझी विनंती आहे. बाकी